कारण सिडकोच्या 26,000 घरांच्या किमती अखेर जाहीर झालेल्या आहेत. EWS अर्थात आर्थिक दुर्बल घटक गटासाठीच्या घरांची किमती या 25 ते 48 लाखांच्या घरात आहेत. तर अत्यल्प गटासाठीच्या ज्या घरं आहेत त्यांची किंमत ही 34 लाखांपासून 97 लाखांपर्यंत आहे. नवी मुंबईतील वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली नोडमध्ये ही घरं तयार आहेत. घरांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 10 जानेवारीपर्यंत आहे. बघा, आर्थिक दुर्बल गट म्हणजेच EWS साठी तळोजा सेक्टरमध्ये 28 मध्ये 25 लाखांच्या घरात किमती आहेत. तळोजा सेक्टर 39 मध्ये 26 लाखांची घरं उपलब्ध आहेत. ही सगळी EWS गटातील घरं आहेत. खारघर बस डेपोच्या इथे घरं आहेत, त्याची किंमत आहे 48 लाख. त्यानंतर बामणडोंगरीतल्या घरांची किंमत आहे 31 लाख. त्यानंतर खारकोपरमधील घरं आहेत 31 लाख. त्यानंतर कळंबोली बस डेपोच्या येथील घरांची किंमत 41 लाख. पनवेल बस टर्मिनस येथील घरांची किंमत आहे 45 लाख. खारघर बस टर्मिनस किंमत 48 लाख. तळोजा सेक्टर 37 किंमत 34 लाख ते 46 लाख. अल्प उत्पन्न गटातील ही घरं आहेत म्हणजेच LIG. मानसरोवर रेल्वे स्टेशन येथील घरं आहेत 41 लाख. खांदेश्वर रेल्वे स्टेशन किंमत आहे 46 लाख. अल्प उत्पन्न गट LIG गटातील ही घरं आहेत. खारकोपर ईस्ट किंमत आहे 40 लाख. वाशी ट्रक टर्मिनल किंमत 44 लाख. खारघर स्टेशन सेक्टर 1A मधील घरांची किंमत आहे तब्बल 97 लाख. परंतु तरी काही ठिकाणी जर अशा घराची किमती वाढल्या असतील किंवा असं निदर्शनात आलं, निश्चित त्याच्याबद्दलची मी माहिती घेणार आहे. आणि आम्ही नफा कमावणारी कंपनी नाही तर सर्वसामान्यांना घरं देणारी आहोत, म्हणून त्यासाठी योग्य तो निर्णय निश्चित घेतला जाईल. निश्चित आम्ही आहोत ना. सिडको म्हणजे काय? सिडको म्हणजे सरकार आहे आणि या संदर्भात मध्ये निश्चित पुन्हा आम्ही त्याचा विचार करू. जर त्या काय मध्ये आणखी काही मार्जिन कमी करता आलं तर निश्चित कमी पण करू. परंतु एक लक्षात घ्या की बिल्डर हा तुम्हाला जो एरिया देतो, कार्पेट एरिया देतो, त्यापेक्षा निश्चित चांगला एरिया हा आमचा असतो. सिडकोच्या घरांच्या बातमीनंतर आता राज्यभरातल्या आणखी काही घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया टॉप 50 मधून. आता मुंबईत HMPVचा रुग्ण आढळला आहे. मुंबईत 6 महिन्यांच्या चिमुकलीला लागण झाली. गेल्या आठवड्यात तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सध्या चिमुरडीवर ICUत उपचार सुरू आहेत. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यालयानं मात्र अशी काही माहिती नसल्याचं सांगितलं. HMPVच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई मनपा प्रशासनानं नेरुळमधील मनपा रुग्णालयात 30 बेडचा विलगीकरण कक्ष उभारला आहे. तर वाशी आणि ऐरोलीच्या रुग्णालयात देखील प्रत्येकी 10 अद्ययावत बेडची व्यवस्था करण्यात आली. यासोबतच डॉक्टर आणि संबंधित स्टाफचीही नेमणूक करण्यात आली. HMPVच्या पार्श्वभूमीवर नांदेडमधील आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. 22 PSC प्लांट, 7 ऑक्सिजन प्लांट आणि 100 व्हेंटिलेटरसह जिल्हा रुग्णालय सज्ज झाले. सोबतच ग्रामीण भागातील प्राथमिक रुग्णालय देखील सज्ज आहे. HMPV व्हायरसचा धोका लक्षात घेता केंद्र सरकार अलर्ट मोडवर आलं. या प्रकरणी केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत HMPV व्हायरसच्या वाढत्या केसेसवर चर्चा झाली. ब्रिटनमध्ये HMPVच्या रुग्णांची संख्या वाढते. स्पेनमध्ये देखील HMPVनं हाहाकार माजवलेला आहे. स्पेनच्या हॉस्पिटलच्या बाहेर रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत. तर मलेशिया, जपान आणि कझाकिस्तानमध्ये देखील रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढताना दिसते. चीनमध्ये HMPV विषाणू अत्यंत वेगानं पसरतो, त्यामुळे हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या मोठ्या रांगा लागल्या. त्यातच आता अँटीव्हायरल औषधांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झालेला आहे. त्यामुळे औषधांचा काळा बाजार सुरू झाला आहे. अँटीव्हायरल औषध जवळपास 3000 रुपयांना विकलं जातं. दहा दिवसात चीनच्या रुग्णसंख्येत 529% वाढ झालेली आहे. वुहानमध्ये सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. चीननं अधिकृत कोणतीही माहिती अद्याप दिलेली नाही. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO चीनकडून तातडीनं आता HMPV संदर्भात अहवाल मागवला आहे. टोरेस कंपनीच्या 3 एजंटला 13 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्याकडून दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. दरम्यान कंपनीचे संस्थापक, संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी CA यांचा शोध सुरू आहे. त्यांच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली.
श्रीमंतीच्या नादात 3 लाख मुंबईकरांची फसवणूक झाली आहे. टुरिस्ट कंपनीकडून 3 लाख मुंबईकरांना गंडा घालण्यात आलाय. चांगल्या परताव्याच्या आमिषाला मुंबईकर बळी पडले आहेत. सुमारे हजारो कोटींची फसवणूक झाल्याची धक्कादायक माहिती प्राथमिक तपासात समोर येते. फसवणुकीचा आकडा 8 ते 10,000 कोटींपर्यंत जाऊ शकतो अशी भीती व्यक्त होती. टुरिस्ट कंपनीची आता आर्थिक गुन्हे शाखा तपास करणार आहे. हजारो कोटींची फसवणूक असून आता चौकशीत आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी 100हून अधिक तक्रारदारांचे जबाब नोंदवले. भंडाऱ्यात झाडाझुडपात अडकलेल्या वाघाला नागरिकांनी घेरून हुल्लडबाजी केल्याचा व्हिडिओ समोर आला. इतकंच नव्हे तर जीव धोक्यात घालून नागरिकांनी वाघासोबत फोटो सेशन देखील केलं. त्यावेळी झुंबड उडाल्यानं काहींनी वाघाला दगड मारण्याचा देखील प्रयत्न केला. तमिळचा सुपरस्टार अजित कुमारच्या कारचा भीषण अपघात झालाय. दुबईत कार रेसिंगचं प्रशिक्षण घेत असताना त्याच कारची सुरक्षा भिंतीला ती आदळली आणि कारचं बोनेट देखील उडून गेलं. या अपघातात अभिनेता अजित कुमारला मात्र कोणतीही सुदैवानं दुखापत झाली नाही. पुण्यात लहान मुलगा पीएमपीएल बस खाली येताना थोडक्यात वाचलाय. शिवणे परिसरातील वाडी इथं ही घटना घडलेली आहे. वारजेच्या दिशेने निघालेल्या बसच्या पुढच्या चाकामागे मुलाची सायकल शिरली. यातून थोडक्यात वाचलं. कारच्या टपावर बसून एका माकडानं लॉंग ड्राईव्ह केलंय. नागपूरमधल्या सोनेगाव परिसरातील हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जातंय. कारच्या टपावर बसून अगदी आरामशीरपणे या माकडाचा प्रवास सुरू होता. केरळमधील एका फेस्टिवल दरम्यान रागावलेल्या हत्तीनं गर्दीतील एका व्यक्तीला थेट हवेत भिरकावलंय. केरळमधील मल्लपुरम जिल्ह्यातील बीपी अंगाडी मछलीच्या उत्सवादरम्यान ही घटना घडली. आता पुढच्या बातमीकडे. कृषी क्षेत्रात उत्पादन वाढीसाठी एआयचा यशस्वीरित्या वापर केल्यामुळे आता मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी बारामतीच्या ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचं कौतुक केलंय. उत्पादनात वाढ आणि दर्जा उत्तम राखण्यासाठी शेतकऱ्यांना एआयची मोठी मदत झाल्याचं ट्विट सत्या नाडेला यांनी केलेलं आहे. मायक्रोसॉफ्टच्या टीमनं बारामतीच्या ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टद्वारा संचलित कृषी विज्ञान केंद्राला भेटून या प्रयोगाची प्रत्यक्षात पाहणी केली होती. सत्या नाडेला यांनी केलेल्या कौतुकामुळे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी त्यांचे आभार मानले. सर्व शेती उत्पादनांना आता एआयमुळे फायदा होणार आहे. उत्पादनात तब्बल 40 ते 80% वाढ झाल्याची माहिती ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्वस्त प्रतापराव पवार यांनी सांगितले. सत्या नाडेलांनी काय म्हटलंय ते आपण पाहूया. बारामतीच्या ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टला भेट देऊन छान वाटलं. कृषी विज्ञान केंद्र आमच्या एआय टूलचा वापर करत असल्यानं उत्तम दर्जा आणि उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना मोठी मदत होते. माझ्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचं आहे की याला फक्त उच्च शिक्षित शेतकरी पाहिजे, याला भरपूर जमीन असलेले शेतकरी पाहिजे, त्याच्याकडे पैसे पाहिजेत, ही परिस्थिती तिथं नाही आहे. आणि हे सुद्धा या संशोधनाचं मोठं यश आहे असं मी म्हणतो. म्हणून हा जर आपण गेम चेंजर म्हणतो की आज रुपये आणि जर सांगायचं म्हटलं तर अगदी आम्ही जरी 80% आणि 100% उत्पादन वाढवलं असेल तर आम्ही 40% धरतो आहे. 40% उत्पादन वाढण्यामुळे महाराष्ट्रामध्ये 15,000 कोटी शेतकऱ्यांना जादा मिळतील. प्रतापराव पवार यांच्यानंतर आता शरद पवारांनी काय ट्विट केलं आपण ते पाहूया. कृषी क्षेत्रात एआयमुळे होणारा फायदा अधोरेखित केल्यामुळे सत्या नाडेलांचे आभार. बारामतीच्या ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टद्वारा शेतकऱ्यांच्या हितासाठी त्याचा आम्ही वापर करण्यास कटिबद्ध आहोत. आता बारामतीतल्या बातमीनंतर आता राज्यभरातल्या आणखी काय घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया टॉप 50 मधून. पुण्यातल्या पाषाण भागातील एका शाळेत चेंजिंग रूममध्ये मोबाईल ठेवून विद्यार्थिनीचं रेकॉर्डिंग केलं जात होतं. याबाबत विद्यार्थिनींनी शाळा व्यवस्थापनाकडे तक्रार केली. तपासात शाळेतील शिपाईच चेंजिंग रूममध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असल्याचं समोर आलं. या प्रकरणी आता शिपाई तुषार सरोदे याला पोलिसांनी अटक केली.
बुलढाण्यातील शेगाव तालुक्यातील केस गळती आणि टक्कल बाधितांची संख्या आता 71 जाऊन पोहोचली आहे. परिसरातील काही गावात 25 नवीन बाधित आढळलेले आहेत, त्यामुळे चिंता वाढली. आरोग्य प्रशासनानं आता 5 बाधितांच्या केसांचे आणि डोक्यावरील त्वचेचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले. बुलढाण्यातील टक्कल व्हायरसची राज्याच्या आरोग्य विभागाने देखील दखल घेतलेली. आरोग्य उपसंचालक आणि वैद्यकीय पथक गावात पाठवल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. वस्तुस्थिती पाहून उपाययोजना करण्यात येईल असं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. शहरी नक्षलवाद प्रकरणी अटकेत असलेले रोना विल्सन आणि सुधीर ढवळे यांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा मिळाला. प्रत्येकी 1 लाखाच्या जात मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर झालाय. रोना विल्सन आणि सुधीर ढवळेंवर कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. 10 लाखांचं बक्षीस असलेल्या 2 महिला नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. श्यामला आणि काजल अशी त्यांची नावं आहेत. पोलीस दलानं पुनर्वसन घडून आणल्यामुळे आतापर्यंत 693 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. मुंबईचा पुरातन सांस्कृतिक वारसा, कला, इतिहास पुन्हा उलगडणार आहे. कारण नूतनीकरणानंतर भाऊ दाजी लाड संग्रहालयाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालेलं आहे. हे संग्रहालय मुंबईतील सर्वात जुनं संग्रहालय आहे. रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना मोफत कॅशलेस उपचार मिळणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. अपघातग्रस्तांच्या 7 दिवसांच्या उपचारासाठी आता 1.5 लाख रुपयांचा खर्च सरकार उचलणार आहे. अपघातानंतर 24 तासांच्या आत पोलिसांना ही माहिती दिल्यास उपचाराचा खर्च सरकार उचलेल, असे नितीन गडकरी म्हणाले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. त्या संदर्भातला शासन आदेश जारी करण्यात आला आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांनी मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांच्याकडे हा आदेश सोपवला. पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रखडलेल्या कामाला गती देण्यासाठी तातडीनं भूसंपादन करण्यात येणार आहे. विमानतळाचा सविस्तर प्रकल्प अहवाल येत्या सप्टेंबर महिन्यापर्यंत अंतिम करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रस्तावित विमानतळाचं लवकरच टेक ऑफ होईल असा दावा केला जातो. एक महत्त्वाची घडामोडी म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाची चौकशी फास्ट ट्रॅकवर घेणार आहेत, अशी माहिती आता प्रकाश आंबेडकरांनी दिलेली आहे. तर सूर्यवंशीचा मृत्यू पोलीस कोठडीत झाला आहे, त्यामुळे या प्रकरणाची चौकशी ही मॅजिस्ट्रेटनं करावी. पोलिसांना या प्रकरणात चौकशी करता येत नाही, असं देखील प्रकाश आंबेडकर म्हणालेले आहेत. सूर्यवंशीच्या याच्यामध्ये इन्हान्समेंट करायचं हे त्यांनी कबूल केलं. अनाऊन्समेंट ते करतील. इन्क्वायरी जी चाललेली आहे, ते इन्क्वायरीमध्ये सुद्धा फास्ट ट्रॅकवरती आणण्याची ती ह्याच्यामध्ये आहे. का सध्या ती जसं मी म्हणाल की पोलिसाची आहे, ह्याच्यामध्ये नाही. तर ते त्यांनी असणारा आदेश दिलेत की त्याच्यामध्ये असणारं जे दोषी असतील त्यांच्यावरती केसेस दाखल करा, पण त्यांनी असं सांगितलेलं आहे. तब्बल 7 महिन्यांनी आज कोल्हापुरातील विशाळगडावरील संचारबंदी मागे घेतलेली आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पर्यटकांना आता विशाळगडावर जाण्याची परवानगी देण्यात आली. गेल्या 7 महिन्यांपासून विशाळगड हा सामान्य नागरिक आणि पर्यटकांसाठी बंद करण्यात आला होता. उजनी धरणावर आता पर्यटन केंद्र विकसित केलं जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकारनं 73 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. लवकरच बोटिंग देखील इथं सुरू होणार आहे. दरम्यान आमदार अभिजित पाटील यांनी उजनी धरण परिसराची पाहणी केली. सावंतवाडीच्या मोती तलावाला आणखीन शोभा आणणाऱ्या बदकांचा आकार असलेल्या पॅन्डल बोटी दाखल झालेल्या आहेत. चांदा ते बांदा या योजनेअंतर्गत पर्यटन वृद्धीसाठी मोटर स्पीडबोटसह बदकाचा आकार असलेल्या 6 मॅन्युअल बोटी दाखल झाल्या. प्रयागराजमध्ये 13 जानेवारीपासून महाकुंभ मेळावा सुरू होईल. तिथे अन्नदान सेवेसाठी विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रांताच्या वतीनं अन्नधान्य आणि इतर महत्त्वाच्या साहित्यांसह ट्रक रवाना झाला आहे. मकर संक्रांती ते महाशिवरात्र अशी 45 दिवस अन्नदान सेवा सुरू राहील. रोज 20 ते 25 हजार भाविक याचा लाभ घेतील. श्री तुळजाभवानी मातेची रथ अलंकार महापूजा करण्यात आली. तर यावेळी तुळजाभवानी मातेला शिवकालीन दागिन्यांनी मढवण्यात आलं. धार्मिक मान्यतेनुसार भगवान सूर्यनारायणांनी देवीला त्रिलोक भ्रमणासाठी आपला रथ दिला होता. त्या प्रसंगाची आठवण म्हणून रथ अलंकार महापूजा मांडली जाते.
गडचिरोलीमध्ये आदिवासींच्या संघर्षासाठी ठाकूरदेव यात्रा सुरू झाली आहे. यात्रेत छत्तीसगडमधून भाविक दाखल झालेत. लोक खनिज उत्खननासाठी डोंगर सपाट केले जात आहेत. त्यामुळे जंगल, आदिवासी त्यांच्या दैवत नष्ट होत असल्याची ओरड केली जाते आणि याच पार्श्वभूमीवर ठाकूरदेव यात्रा आता संपन्न. भारतीय T20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवनं साईबाबांचं दर्शन घेतलंय. मला जे काही मागायचं आहे ते मी बाबांच्या कानात सांगितलंय आणि मला साईबाबा नक्कीच देतील, अशी प्रतिक्रिया सूर्यकुमार यादवनं दिली. टॉप 50 नंतर आपण वळूया आता व्हायरल सत्य रिपोर्टकडे. तुम्ही नकली रंगाच्या भाज्या खाताय का? होय, कारण तुमच्या भाज्यांना कुणीतरी रंग मारतंय असं आम्ही का म्हणतोय त्यासाठी पहा साम टीव्हीचा हा खास रिपोर्ट. तुमच्या भाज्यांचा रंग नकली. नकली रंगांमुळे तुमचं आरोग्य धोक्यात. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? तुम्ही खात असलेल्या भाज्यांना कोण रंग लावतोय? तुमच्या आरोग्याशी कोण खेळतंय? असे भाज्यांना रंग लावून तुमच्या जीवाला कोण धोका निर्माण करतंय याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. भाज्या हे सगळेच खातात, त्यामुळे हे खरं आहे का हे जाणून घेण्यासाठी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात. तुमच्या हिरव्या भाज्यांमध्ये मॅलाकाइट ग्रीनची भेसळ होतीये. भाज्या ताज्या दिसण्यासाठी रंगांचा वापर केला जातो. हा घातक रंग तुमच्या पोटात गेला तर गंभीर आजार होऊ शकतात. हा दावा अतिशय गंभीर आहे, त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमनं याची पडताळणी सुरू केली. त्यावेळी आम्हाला FSSAI नं एक व्हिडिओ शेअर केल्याचं आढळून आलं. त्यावेळी त्यांनी भाज्यांना लावलेला रंग कसा ओळखायचा हे दाखवलं. Take a cotton piece soaked in liquid paraffin. Rub or dab the outer green surface of a small part of the lady finger. No color change observed on the cotton. The cotton piece turns green. अशा प्रकारे भाज्यांना लावलेला रंग तुम्ही ओळखू शकता. मात्र हे रंग पोटात गेले तर काय परिणाम होऊ शकतो ते देखील पाहूया. की धुतलंय आणि त्याच्यामध्ये पूर्ण रंग राहिलाय, त्याचा अर्थ असा आहे की त्याला रंग लावला गेला आहे. आणि जर आपल्याला ते कळलं नाही आणि ते पदार्थ आपण जर खाल्ले, त्याचं सेवन केलं तर त्याच्याने बरेचसे असे रोग होऊ शकतात, ज्याच्यामध्ये आपल्या DNA लेवलवर म्युटेशन्स होतात, आपल्या बॉडीमध्ये कॅन्सर होण्याची शक्यता आहे, बरेचसे फूड ॲलर्जीज होतात, GI डिस्टर्बन्सेस होतात, जसं काय डायरिया आहे किंवा मग लूज मोशन्स चालू होतात, ऍसिडिटी चालू होते, असे विविध आजार त्याच्यामुळे चालू होतात. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. सर्वच भाज्यांना रंग लावलेला नसतो. काही जण जास्त पैसे कमावण्यासाठी रंगांचा वापर करतात. भाज्या ताज्या दिसण्यासाठी रंग लावला जातो. नकली रंग पोटात गेल्यास गंभीर आजार होऊ शकतात. भाज्या कापण्याआधीच स्वच्छ धुवून घ्या. मार्केटमध्ये काही लोक जास्त पैसे कमवण्यासाठी रंगांचा वापर करतात. सगळेच भाजी विक्रेते अशा भाज्या विकत नाहीत. तरी देखील काळजी म्हणून भाज्या कापण्यापूर्वी स्वच्छ धुवून घ्या, नाहीतर रंगांच्या भाज्या खाल्ल्यास गंभीर आजार होऊ शकतात.